बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। परळी येथील इराणी वस्तीत मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे। यामध्ये मकोका अंतर्गत फरार असलेल्या एका आरोपीचाही समावेश आहे। धारूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती। तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना माहिती मिळाली की चेन स्नॅचिंग करणारे काही सराईत गुन्हेगार परळीतील इराणी गल्लीत लपून बसले आहेत। या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 3 विशेष पथकं तयार करण्यात आली। दिनांक 28 मार्च 2026च्या मध्यरात्री पोलिसांनी संपूर्ण इराणी वस्तीला घेराव घातला। पहाटेच्या सुमारास अचानक छापा टाकून पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं। एक कंबर उर्फ डंबर छाजन इराणी वय 45 राहणार श्रीरामपूर, 2 हसनैन बरकत अली मिर्झा बेग वय 20 राहणार भिवंडी मुंबई अशी त्यांची नावं आहेत। पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या आरोपींनी धारूर, आष्टी आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 3 गंभीर गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। विशेष म्हणजे आरोपी हसनैन बरकत अली मिर्झा बेग हा ठाणे जिल्ह्यातील एका मकोका गुन्ह्यात गेल्या काही काळापासून फरार होता। या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांच्याकडून आणखी अनेक मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावंत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली आहे। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।